साताऱ्यामध्ये रस्त्याच्या कामासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे। जावळी तालुक्यामध्ये पाचवड ते बामणोली या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे आणि या रस्त्यासाठी पाचवड ते मेढा दरम्यान ठेकेदारानं कोणाचीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे शेकडो झाडांची कत्तल केली आहे। गेल्या 60 दिवसांपासून ही वृक्षतोड या ठिकाणी सुरू आहे आणि परवानगी न घेता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची ही कत्तल होताना वन विभाग मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीची पाहणी केली आणि त्या भागातल्या नागरिकांबरोबर सुद्धा त्यांनी संवाद साधला। 318 झाडं तोडल्याची नोंद असली तरी त्याहूनही कित्येक तरी झाडं अधिक तोडली आहेत असा आरोप इथल्या स्थानिकांनी केला। दरम्यान विनापरवानगी झाड तोडली तर एका झाडामागे 50,000 रुपये दंड आहे, मात्र ठेकेदाराकडून एका झाडाचे केवळ 1,000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे। इथले ग्रामस्थ सांगतील आपल्याला की दादा काय झालं, तुम्ही याला विरोध करत होता पण काय नेमकं झालं? आम्ही झाडे तोडे चालू असताना तिथले जे ठेकेदार होते यांना कल्पना दिली की याची आपण परमिशन घेतलेली आहे का, तर ते स्पष्टपणे घेतो असे म्हणाले। पण ज्यावेळेला वन खात्याकडे चौकशी केली त्यावेळेला असं निदर्शनास आलं की कसल्याही पद्धतीची परमिशन घेतलेलीच नाहीये। वन खातं परमिशन देताना त्यांचा असा एक नियम आहे की 1 झाडाच्या बदल्यात 5 झाडं लावायची असतात, त्यावेळेला ते परमिशन एक अटी टाकून देतात। पण दुर्दैवाने जर विनापरवाना झाडं तोडल्यामुळे 5 झाडं लावायचा प्रश्नच उद्भवतो। दुर्दैवी वाटतं हे सगळं पाहून, काय वाटतंय? म्हणजे मी सगळ्यांशी बोललो, कॉन्ट्रॅक्टरशी बोललो, अधिकाऱ्यांशी बोललो, फॉरेस्ट डिपार्टमेंटशी बोललो, हे नेचर केअरच्या लोकांशी बोललो। तर असं विकास करण्याची काय घाई झाली, म्हणजे का परमिशन घेतली नाही? आणि दुसरी गोष्ट, ही जी वडाची झाडं, वड, पिंपळ, उंबर ही जर ट्रान्सप्लांट होऊ शकतात याच्यासाठी कायदाच नाहीये। तर हा कायदा होणं गरजेचं आहे। हा कायदा होणार की नाही आणि परत 5 झाडं लावली ह्या चेक करण्याचा काय आहे का सोय, ती नाहीये। तर एक प्रकारे विकासाची घाई का पैसे कमवण्याची घाई का मरणाची घाई, अशा पद्धती आपण जगत आहोत। आणि मला असं वाटतं हे फार दुर्दैव, म्हणजे फार दुर्दैव आहे। शासनानं ह्याची, म्हणजे शासनाला ह्याचं दखल घ्यायची आहे का नाही घ्यायची? कारण फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्ही कारवाई केली आणि मग परत त्यांनी झाड तोडली, मग आम्ही दुर्लक्ष का केलं याचं उत्तर नाही। कॉन्ट्रॅक्टरने सांगायचं की आम्ही हे परमिशन घेतली आहे, पण त्याचं कधी देतो, खरं दाखवा, तर ते तुम्हाला दाखवत नाहीत। आणि गावकरी सांगतात की जी झाडं तोडली गरजच नाही अशी झाडं सुद्धा तोडली, अशी करोडो झाडं लाईनीने तुटलेली आहेत। तर याचं काय करायचं मला कळत नाही। म्हणजे 300, समजा इथे 318 झाडं तोडली म्हणजे 300 खून झाले, 300 झाडांची कत्तल झाली आणि त्याचं कोणाकडचं लक्ष नाही। हा रस्ता अजून पुढे व्हायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा जी काही झाडं तुटणार आहेत ते तोडली जाऊ नयेत अशी मागणी देखील या ग्रामस्थांकडून होताना दिसतेय। तुषार तपासे, झी मीडिया, मेढा, सातारा। तर ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या होत्या आमच्या प्रतिनिधी तुषार तपासे यांनी आणि त्याचबरोबर अभिनेते आणि झाडं जगवणारे सयाजी शिंदे यांची अत्यंत गहिवरून आलेली ही प्रतिक्रिया आपण पाहिली। तर या झाड तोडी संदर्भात काय नेमकी वन अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आहे तेही आपण पाहूया। वृक्षतोडीसाठी रीतसर परवानगी घेतलेली नाहीये आणि आम्ही जो पंचनामा केला वृक्षतोड झाल्यानंतरचा, तर त्याच्यामध्ये एक 318 झाडं विनापरवाना वृक्षतोड झालेली आढळून आलेली आहे। प्रति झाड 1,000 रुपये दंड, ह्यानुसार 3,18,000 रुपये दंड ठोठावलेला आहे।